डे 8 श्रीराम श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने राम नाम वरानने राम नाम वरानने श्रीराम। पुष्प 8 श्री रामगीता। विविक्त आसीन उपारतेन्द्रियो विनिर्जितात्मा विमलान्तराशयः विभावयेदेकमनन्य साधनो विज्ञानदृक्केवल आत्मसंस्थितः विश्वं यदेतत् परमात्मदर्शिनः विलापयेदात्मनि सर्वकारणे पूर्णश्चिदानन्दमयोऽवतिष्ठते न वेदबाह्यं न च किञ्चिदान्तरं पूर्वं समाधेरखिलं विचिन्तयेद् ओंकारमात्रं सचराचरं जगत् तदेव वाच्यं प्रणवो हि वाचको विभाव्यते ज्ञानवशान्न बोधतः अकारसज्ञः पुरुषो हि विश्वको ह्युकारकस्तैजस ईर्यते क्रमात् प्राज्ञो मकारः परिपठ्यतेऽखिलैः समाधिपूर्वं न तु तत्त्वतो भवेत् विश्वं त्वकारं पुरुषं विलापयेत् उकारमध्ये बहुधा व्यवस्थितं ततो मकारो प्रविलाप्य तैजसं द्वितीयवर्णं प्रणवस्य चान्तिमे मकारमप्यात्मनि चिद्घने परे विलापयेत् प्राज्ञमपीह कारणं सोऽहं परं ब्रह्म सदा विमुक्तिमद् विज्ञानदृङ्मुक्त उपाधितो मलः। श्रीराम। आत्मचिंतन करणाऱ्या पुरुषाला हवे की एकांत प्रदेशात इंद्रियांना त्यांच्या विषयापासून दूर सारून आणि अंतःकरणाला आपल्या अधीन करून राहावे। तसेच आत्म्यात स्थित होऊन आणि कोणत्याच साधनाचा आश्रय न घेता शुद्ध चित्त झालेला केवळ ज्ञानदृष्टीतून एका आत्म्याचीच भावना करावी। हे विश्व परमात्म स्वरूप आहे असे समजून ह्या सर्वांचे कारण रूप आत्म्यात लीन करावे। अशा प्रकारे जो पूर्ण चिदानंद स्वरूपाने स्थित होऊन जातो त्याला बाह्य अथवा आंतरिक कोणत्याच वस्तूचे ज्ञान राहत नाही। समाधी प्राप्त होण्याआधी असे चिंतन करावे की संपूर्ण चराचर जगत केवळ ओंकार मात्र आहे। हा संसार वाच्य आहे आणि ओंकार ह्याचा वाचक आहे। अज्ञानामुळेच ह्याची प्रतीती होते। ज्ञान झाल्यावर ह्याचे काहीच शिल्लक राहत नाही। ओंकारात अ, उ आणि म हे 3 वर्ण आहेत। ह्यांच्यातील अकार विश्व जागृतीचा अभिमानीचा वाचक आहे। उकार तैजस स्वप्नाचा अभिमानी म्हटला जातो आणि मकार प्राज्ञ सुषुप्तीचा अभिमानी म्हटला जातो। ही व्यवस्था समाधी लाभाच्या अगोदरची आहे। तत्वदृष्टीने असा कोणताच भेद नाही। नाना प्रकारे स्थित अकाररूप विश्वपुरुषाला उकारात लीन करावा आणि ओंकाराचा द्वितीय वर्ण तैजसरूप उकाराला त्याच्या अंतिम वर्ण मकारात लीन करावा। मग कारणात्मा प्राज्ञरूप मकाराला देखील चिद्घनरूप परमात्म्यात लीन करावा आणि अशी भावना करावी की
तो नित्यमुक्त विज्ञान स्वरूप उपाधिरहित निर्मळ परब्रह्म मीच आहे. 8वे पुष्प समाप्त. श्रीराम.